श्री स्वामी समर्थ. तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर 25 जून रोजी असणाऱ्या संकष्टी चतुर्थी निमित्त काय उपाय करायचे आणि शुभ मुहूर्त काय याविषयीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर संकष्टी चतुर्थी हा गणेशाला समर्पित असा दिवस आहे. तर हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो. ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. तर ह्या गणेश पूजनाचा शुभ मुहूर्त आहे. तर कृष्ण पक्षाची ही तिथी 25 जून 2024 रोजी आहे आणि हा दिवस मंगळवार असल्याने याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी केली जाणार आहे. तर गणपतीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त आहे दुपारी 2:43 ते 3:39 आहे. या व्यतिरिक्त 2 अजून शुभ मुहूर्त आहे. तर पहिला संधी प्रकाश मुहूर्त हा 25 जून रोजी संध्याकाळी 7:21 ते 7:42 आहे. यानंतर रात्री उशिरा हा 12:04 ते 12:44 निशिता मुहूर्त हा सुरू होणार आहे. तर चंद्रोदयाची वेळ ही रात्री 10:05 आहे. तर ह्या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही गणपतीची यथासांग पूजा करू शकतात. त्यानंतर अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांचे कसे पूजन करावे यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त लाभ होईल ते आपण बघूया. तर या अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांची यथासांग तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला हनुमानजींचेही स्मरण करायचे आहे. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील मंगळाचे अशुभ प्रभाव हा दूर होईल. त्याचबरोबर पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकून स्नान करायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला उपवास धरून गणपती बाप्पांची ही यथासांग आणि मनोभावे पूजा करायची आहे. पूजेसाठी तुम्हाला चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. लाल रंगाच्या आसनावरती गणपती बाप्पांची मूर्ती ही विराजमान करायची आहे. त्यांना आसन द्यायचं आहे. गणपती बाप्पांना उदबत्ती, दीप, नैवेद्य, फळे, फुले अर्पण करायची आहे. त्याचबरोबर संध्याकाळी गणपती बाप्पांची पूजा करून बाप्पांना दुर्वा आणि मोदक अर्पण करायचे आहे. या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांना सिंदूर जर अर्पण केला तर तुमच्या मध्ये असणारा समजा मंगळ दोष हा संपुष्टात येतो असे मानले जाते. त्याचबरोबर गणपती बाप्पांना नैवेद्यात तुम्ही त्यांचा आवडीचा जर पदार्थ दाखवला तर तुमच्या इच्छित कामना ह्या नक्कीच पूर्ण होतात. तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर व्रत ठेवले तर त्यांना गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचे पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. मग मोदक दाखवू शकता तुम्ही. याने तुम्हाला मोदक दाखवल्याने तुमची मनोकामना जो इच्छित मनोकामना आहे ती तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर सुख आणि सौभाग्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. जर मोदका व्यतिरिक्त तुम्ही लाडू किंवा नारळाची वडी, खिरापत असे देखील अर्पण करू शकतात. तर या दिवशी चंद्रोदयानंतर तुम्ही गणपती बाप्पांचे श्लोक वाचून मगच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे. तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीला जर केले तर तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे. तुमची इच्छित फलप्राप्ती पूर्ण होणार आहे. तुम्हाला मुलांकडनं सुद्धा गणपती अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचा आहे, स्तोत्र म्हणून घ्यायचं आहे आणि तुमची जी मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होणार आहे. तर ह्या अंगारकी चतुर्थीला तुम्हाला श्लोक म्हणायचा आहे. गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धी प्रदायक संकष्टम हरमे देवं गृहाढ्यं नमोस्तुते. कृष्ण पक्षे चतुर्थ्यातु संपूजित विद्युदये क्षिप्र प्रसीदं देवेश अंगारकाय नमोस्तुते. असा श्लोक म्हणून तुम्हाला मनोभावे गणपती बाप्पांची यथासांग पूजा विधी करायची आहे. संकष्टी चतुर्थीला तुम्हाला विशेष असे काही उपाय करायचे आहे ज्याच्याने तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. गणपती बाप्पा तुम्हाला सुख, समृद्धी, ऐश्वर्याचा, भरभराटीचा, यश, कीर्तीचा हा आशीर्वाद देता. तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा करताना सिंदुराचा टिळा लावायचा आहे.
यानंतर तोच टिळा कपाळावरही लावायचा आहे. यामुळे गणपती बाप्पांच्या आशीर्वादाचं हे प्रतीक असतं. यामुळे गणपती बाप्पांचा आशीर्वाद आणि सुख सौभाग्याची प्राप्ती होते. त्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय तुम्ही असा करू शकतात की संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांच्या पूजेदरम्यान तुम्हाला झेंडूची फुलं, मोदक आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि ती विधिवत पूजा करून तुम्हाला अर्पण करायचं आहे. आणि अर्पण करत असताना तुम्हाला ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे किंवा अथर्व शीर्ष म्हणायचं आहे किंवा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. तिसरा उपाय तुम्ही असा करू शकतात की तुम्हाला जर कायम आर्थिक समस्यांचा कायम सामना करावा लागत असेल तर तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करत असताना तुम्हाला गणेश स्तोत्राचा पाठ करायचा आहे आणि यासोबतच तुम्हाला ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे. असा 11 वेळा जप केल्याने या उपायाने तुम्हाला जीवनामध्ये सुख समृद्धी नांदणार आहे. तर त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करायच्या आहे आणि प्रत्येक दुर्वा अर्पण करत असताना तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे. 21 दुर्वा घ्यायच्या आहे आणि 21 दुर्वांची जुडी घ्यायची आहे. एक अशी जुडी तुम्हाला करून ठेवायची आहे 21 दुर्वांची. आणि सगळ्यात आधी एक जुडी आपल्या हातामध्ये घेऊन, जर नसतील दुर्वा उपलब्ध तर त्या एक दुर्वा हातामध्ये आपल्या घ्यायची आहे आणि तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणा किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा किंवा अथर्व शीर्ष म्हणा. असे म्हणून तुम्हाला मग ते 11 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा किंवा 3 वेळा म्हणा, असं म्हणून तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना बोलायची आहे आणि गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ते दुर्वा अर्पण करायचे आहे. तुम्ही तुमच्या मुलांकडनं सुद्धा हा उपाय करून घ्या. त्यांना यश कीर्ती मिळो, त्यांच्या आयुष्यातल्या अडचणी ह्या दूर हो. तर हा उपाय तुम्ही करू शकता. तर याचा नक्की लाभ घ्या. ही अंगारकी चतुर्थी खूप दिवसांनी आलेली आहे. तर तुम्ही याचा नक्कीच लाभ घ्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.